मंत्राने अग्नी प्रज्वलित करणे. काय चमत्काराचं नाव? हा जीविका, मी आता मंत्र मारणार आहे. तो मंत्र नीट ऐकायचा आणि पाठ करायचा. तुम्ही सगळ्यांनी पाठ करायचा. आणि घरी आई गॅस पेटवेल किंवा चूल पेटवेल तर आईला काय सांगायचं? काडीपिटी वापरायची नाही, लायटर वापरायचं नाही. बस गॅसचं मंत्र लक्षात घ्या. भूतं भानमतीं चेटुकं मेटुकं दृष्टा दृष्टं मुठमारं मंत्रं तंत्रं ज्योतिषं भविष्यं वास्तुशास्त्र चक्वा कुंडली हस्त सामुद्री प्रांजलम अंगी देवता प्रवेशं वशीकं भवती. बघा यज्ञ पेटला ना मंत्राने, काडी टाकलं. आता लक्षात घ्या, मंत्र ऐकला का तुम्ही? लक्षात ठेवा. जीविका पाठ करायचा आहे. हा भूतम बाणामतीम चेटुकम मेटुकम दृष्टा दृष्टम ज्योतिषम भविष्य वाचूच्या निर्मळाचा मंत्र आहे. भूत, भानामती, चेटूक, जादू, टोना, करणी, अंगात येणं, भविष्य सांगणं, ज्योतिष सगळं झूटम भवती. कसा मंत्र आहे हा? अंधश्रद्धा निर्मूलनाचा मंत्र आहे. लक्षात घ्या. आता काय वाजत दोघांसाठी? जर असं काही घडलं तर त्याच्या मागे दोन कारण असतात. ती तुम्ही माझ्या मागे रिपीट करायची आहेत. प्रत्येक चमत्कारामागे, बोला बोला, अरे बोला बेटा, प्रत्येक चमत्कारामागे असा हात करायचा. दोन कारण असतात. नंबर 1, रासायनिक पदार्थांचा वापर. नंबर 2, हात चालाकी. परमॅग्नेट, बोला पोटॅशियम परमॅग्नेट. हा आपल्या प्रयोगशाळेत पण असेल, मेडिकलवर पण मिळतं. त्याचं पाणी करून स्वच्छतेसाठी जखमेवर वापरलं जातं. पोटॅशियम परमॅग्नेट ही काळी पावडर असते. ते आधीच टाकलेलं होतं आणि नंतर हे गावरानी तूप नावाने टाकलं. हे काही गावरानी तूप वगैरे नाहीये. तर हे आहे मेडिकलवर मिळतं ना ग्लिसरीन. काय हे? बोला ग्लिसरीन. ग्लिसरीन. पोटॅशियम परमॅग्नेट मध्ये ग्लिसरीन जर मिक्स केलं तर उष्णता निर्माण होते आणि वस्तू पेट घेते. कुठल्याही या पद्धतीच्या मंत्रतंत्राने कोणती वस्तू पेट घेत नाही. काही वेळेस तुम्ही म्हणणार की सर मी असं एक बघितलं की एक बाबा आले, त्यांनी पाणी मारलं नारळावर आणि पाण्याने पेट घेतला. असं पण होतं. त्याच्यासाठी मग पोटॅशियम परमॅग्नेट ग्लिसरीन वापरलेलं असतं. त्याला पिवळा फॉस्फरस वापरलेला असतो. बोला पिवळा फॉस्फरस. हां सुपारीसारखे तुकडे असतात, ते नारळामध्ये आधी लपवलेले असतात आणि त्याच्यावर जर पाणी टाकलं, पाण्याचा त्याचा संपर्क झाला की तो पिवळा फॉस्फरस पेट घेतो. आलं लक्षात? म्हणून या कुठल्याही आग लावण्याच्या चमत्काराच्या मागे रासायनिक पदार्थ वापरलेले असतात. कोणत्याच मंत्रशक्तीने असं काही घडत. घाबरतात, शिक्षक मंडळी पण घाबरतात. तिथून गाड्या चालवत अशी बाजूने काढून घेऊन जाऊ द्या, कशाला डोक्याला ताप काही झालं दिलं तर. पण तुम्ही या सगळ्या वस्तू उचलून फेकून द्यायच्या. कोणाचं काही होणार नाही. मंत्रतंत्राने कोणाचं नुकसान पण करता येत नाही आणि कोणाचा फायदा पण करता येत नाही. बघा एक महाराज होते सत्यसाई बाबा, त्यांचं नाव होतं. काय नाव होतं? हां सत्यसाई बाबा त्यांचं नाव होतं. सत्यसाई बाबा काय करायचे? रिकाम्या हातातून सोन्याची साखळी काढून दाखवायची. आता रिकाम्या हातातून जर असं सोनं काढता आलं असतं आपल्या देशामध्ये एखाद्या बाबांना, तर आपल्याला ही शाळा आपल्याला 8 वर्ष नॉन ग्रँड चालवावी लागली आहे. आपल्याला इमारतीसाठी किती खस्ता खाव्या लागतील मला अंदाज येतोय. ही जागा स्वच्छ करायला किती मेहनत करावी लागली असेल. जर असे सोनं काढणारे बाबा राहिले असते तर आपला देश किती श्रीमंत राहिला असता. हां बरोबर ना? आपल्या शाळेला असे 10 कोटी रुपये देऊन टाकले. सांगले चला मोठी इमारत बांधा, स्वतंत्र लायब्ररी बांधा, एक ग्राउंड करून टाका, JCB देऊन देतो, इकडे एक विज्ञानाची प्रयोगशाळा करून टाका. असं केलं असतं ना. हां सरकारकडे तर शिक्षकांचे पगार द्यायला पण पैसे नाही देत. लक्षात? हां पगार द्यायला पैसे नाही. आपल्या अजून तुकड्या काही 80% सर सांगतात रिटायर होणार आहेत काही शिक्षक. किती शोकांतिक आहे की शिक्षक सारख्या एवढ्या मोठ्या समाजातल्या सगळ्यात महत्त्वाच्या घटकाला पगार द्यायला शासनाकडे पैसे नाहीत. किती शोकांतिक आहे. मग आपला देश एवढा गरीब राहिला असता का? नाही राहिला. तरी एक महाराज होते, ते असा रिकामा हात दाखवायचे, सोन्याची साखळी हिऱ्यांचा हार काढायचे आणि सगळे लोक
हे खरंच त्यांच्या अंगात दैवी शक्ती असं म्हणायचे सत्यसाईबाबा. त्यांचं नाव मेले जातात, त्यांना बरीच वर्ष झाली. या देशाचे कितीतरी मोठी मोठी माणसं, मुख्यमंत्री, पंतप्रधान, गृहमंत्री, हे सगळे त्यांचे भक्त झाले. हां, आणि ते म्हणायचे माय मिरॅकल्स इज माय व्हिजिटिंग कार्ड. म्हणजे मी जे चमत्कार करतो तीच माझी ओळख आहे. तरी काय मी आता तू सोनं, हां, असा हात दाखवायचे, ते रिकामा हात की नाही, असा हात दाखवायचे, असं म्हणायचे ओम फट, असं काहीतरी म्हटलं की अशी साखळी करायची. आता अशी जर सोन्याची साखळी मला रिकाम्या हातातून काढता आलीस ती, मी पण शिक्षक आहे सर, जिल्हा परिषदेला, मी शिक्षकाची नोकरी केलीस ती का? बस बाईला म्हटलं असं काय पाहिजे तुला आज, हे घे सोन्याची साखळी, हा घे हिऱ्यांचा हार, अरे सोन्याच्या बांगड्या, बस दिवसभर हेच काम केलं असतं आणि घरी राहिलं असतं. पण असं शून्यातून काहीही निर्माण होत नाही. ऊर्जा अक्षतेचा नियम माहिती आहे? ऊर्जा अक्षतेचा नियम कोणाला माहिती आहे? ऊर्जा अक्षतेचा नियम असा आहे, बोला माझ्या मागे, ऊर्जा निर्माण करता येत नाही, ऊर्जा नष्टही करता येत नाही. व्हेरी गुड. ती केवळ एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरित करता येते. ऊर्जा कधीच निर्माण होत नाही. ऊर्जा निर्माण होत नाही हा विज्ञानाचा बेसिक पायाभूत नियम आहे. म्हणून शून्यापासून काही निर्माण होत नाही. ही साखळी जर इथं माझ्या हातात आली तर ती कुठून तरी कमी झालेली, कुठून तरी आली, शून्यातून साखळी तयार झालेली नाही. आलं लक्षात? हां, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे मग ही साखळी निघाली कशी? बरोबर आहे ना? आता मी तुम्हाला परत काढून दाखवतो, तुम्ही आता नीट लक्ष द्या. बरोबर आहे? रिकामे हात दाखवला, हे हात जोडले आणि अशी साखळी काढली परत. बरोबर आहे? हां, मग आता इथे लपवले असेल, इथे लपवले असेल, इथे लपवले असेल, असा विचार करताय ना? हां, हातात लपवलेली नव्हती, माझ्याकडे खोटा प्लास्टिकचा अंगठा आहे. हां, या अंगठ्यामध्ये आता पुढे बसलेल्या पोरींना दिसून जाते, मागे काही दिसत नाही. हां, या अंगठ्यामध्ये अशी साखळी टाकलेली होती आधीच. बरोबर आहे? हां, माझं नाव सावळे, माझा रंग सावळा, अंगठ्याचा रंग सावळा मॅच होऊन जाते ती. हां, आणि आता असं दाखवलं का हात मी, बघा रे काय आहे का? आता मी काय केलं, असा हात दाखवला. आता सगळे अंगठे पाहताय, तेव्हा अंगठा बघितला का कोणी? नाही. आपण काय बघतो, इथे लपवले असेल, इथे लपवले असेल, असं काहीतरी बघतो. आणि मग मी काय केला, हा हात खोटा अंगठा खऱ्या अंगठामध्ये धरला आणि हळूच ही साखळी अशी हातात धरली, ती मुद्दाम अशी वर धरली, कारण तुम्ही सगळ्यांनी वर बघायला पाहिजे. आणि हा अंगठा हळूच असा खाली ठेवून गेला. चमत्कार करणारे बुवा बाबा बदमाश असतात. काय असतात? बदमाश. अशी काहीतरी बदमाशी केल्याशिवाय लोकांना फसवता येत नाही. लक्षात घ्या, कोणत्याच मंत्रातंत्राने कोणाचंच जगात कल्याण होत नाही. तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर मेहनत करणे याच्या पलीकडे दुसरा पर्याय नाही.